आज आहे नागपंचमी। आता नाग डोलायला लागणार आणि नागाला आपण दूध पाजणार। आता तुम्ही निर्बुद्ध आहात की बुद्धिवान आहात तुम्ही ठरवा। तुम्ही मनुष्य आहात की निर्बुद्ध आहात तुम्ही ठरवा। सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा। माझे विचार पडत असतील तर लाईक करा, बघा जमलं तर। नाहीतर नागोबा डुलेल, नागोबा डसेल। काय करायचं आहे? सबस्क्राइब करायचं आहे, बेल आयकॉन दाबायचं आहे। आणि नुसतं तेवढंच नाही चालणार, लाईक सुद्धा करा, नाहीतर नागोबा डसेल। विसराल नाही ना? बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ माझे शेअर करा, अन्यथा नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक व्यवस्थापक। बिल्यांची नागिन निघाली, नागोबा डुलाया लागला। मित्रांनो, गाणं ऐकलत का? नागोबा डुलाया लागला। आज आहे नागपंचमी। आता नाग डोलायला लागणार आणि नागाला आपण दूध पाजणार। मित्रांनो, नाग दूध पितो का? हा, पितो। पाण्यासारखा पितो तो, एक जल म्हणून पितो। त्याचा खाद्य नाही ते। नागाचं जल हे खाद्य नाही आहे। तर नागाचं खाद्य काय आहे? तर उंदीर, घुशी वगैरे वगैरे, बेडूक असं खाद्य आहे। मग आपण या नागाला दूध का पाजतो? तर ते आदरातिथ्य करतो आपण त्याचं। हे दूध पाजतो म्हणजे आदरातिथ्य करतो। त्याच्या पुढे आपण नम्र होतो। का होतो आता नम्र? तुम्ही म्हणाल आता त्या नागाच्या पुढे नम्र व्हायला काय? तो डसला तर, चावलो तर, मग तो कोणा? अरे बाबा, तो असो मुळीच येऊन डसाचो नाही, चावाचो नाही। तू वाटेत गेलं तर चावतल होतो, तू त्याका छेडलंस तर चावतल होतो। समजलंय मित्रांनो? कुठलाही प्राणी उगाचच कोणाच्या वाटेला जात नाही। कोणताही प्राणी, मनुष्य प्राणी सोडून, लक्षात घ्या, मनुष्य प्राणी सोडून। आता मनुष्य म्हणजे तो मनुष्य नव्हे, जनावर झालेला मनुष्य, ज्याच्यात बुद्धिहीन मनुष्य। आणि त्याला मनुष्य म्हणू शकत नाही, फक्त तो दिसतोय, 2 हात 2 पाय डोळे असा मनुष्य प्राण्यासारखा दिसतोय, म्हणून तो मनुष्य नव्हे, तो जनावर झालेला आहे। त्याच्यात वृत्ती जनावराची आलेली आहे। असा जो वृत्तीने जनावर झालेला मनुष्य आहे ना, तो डसतो, उगाचच जाऊन डसतो, उगाचच दुसऱ्याच्या घरामध्ये हे घालतो, डोकं खूप असतो, दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये डोकं खूप असतो। असे आहेत, अनेक आहेत। दुसऱ्याचं त्याला चांगलं बघवत नाही, तो मनुष्य प्राणी। दुसऱ्याची उठाठेव करणारा मनुष्य प्राणी, दुसऱ्याच्या चोऱ्यामाऱ्या करणारा मनुष्य प्राणी म्हणजे जनावर झालेला। कळलं का? ज्याची बुद्धी त्याने घाण ठेवलेली आहे, बुद्धिहीन झालेला, बुद्धिभ्रष्ट झालेला। मनुष्य हा तसा नाही आहे, बुद्धिहीन आहे, बुद्धिवान आहे। पण त्या बुद्धिवान मनुष्याचा नाही मी उल्लेख करत आहे, बुद्धिहीन मनुष्याचा उल्लेख करत आहे। असो मित्रांनो, आज आहे नागपंचमी आणि नागाला, सर्पाला हे दूध चालत नाही। हे दूध आपण त्याचं काय करतोय? त्याचं अभिष्ट चिंतन करतोय। त्यासाठी आपण त्याला दूध दिलं, एक नैवेद्य म्हणून दूध दाखवलं। आणि ते दूध तो का पितो? बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असाल, एखादा नाग, एखादा सर्प दूध पिताना, तर तो जल म्हणून पितो। एक द्रव स्वरूपात ती वस्तू आहे, गोष्ट आहे म्हणून तो पितो। त्याच्या मागे ते दूध पिणं हा त्याच्यामधला त्याचं हे नसते, मी दूध प्यायला चाललोय, जसं आपण जातो दूध प्यायला तसं नव्हे, तो दूध प्यायला येत नाही। ते त्याला जर तहान लागली असेल तर जसं तो जल पिणार, पाणी पिणार, तसं तो दूध पिणार, बस एवढाच फरक असतो। पण त्याचं खाद्य काय आहे? तर घुशी, उंदिरी यासारखे हे जे उपद्रवी जे प्राणी आहेत त्यांचं तो भक्षण करतो। मग आपण नागपंचमीला ह्या नागांना का पूजतो? त्याच्यामागे भौगोलिक कारण आहे।
त्याच्यामागे काय आहे? भौगोलिक कारण आहे. या सृष्टीच्या चक्राचं कारण आहे. काय चक्र? सृष्टीचं चक्र. प्रजननाचा चक्र. या सृष्टीच्या प्रजननाचं चक्र सुद्धा त्याच्यात आहे. आता ते प्रजननाचं चक्र म्हणजे काय आहे? तर ह्या दरम्यान आता आपण ह्या चातुर्मासामध्ये या नागोबाची आपण पूजा करतो, त्या चातुर्मासामध्ये ह्या घुशींचं, उंदरांचं प्रमाण वाढलेलं असते. ह्या काळामध्ये ते जास्त प्रजनन करतात, जास्त प्रमाणात करतात. लक्षात आलं का? आता त्याला कुठेतरी मर्यादा आली पाहिजे ना, त्याला मर्यादा आली पाहिजे. मग ती मर्यादा कशी येणार? तर ह्याच निसर्गाने ती योजना करून ठेवलेली आहे, ह्या सरपटणाऱ्या प्राण्यांमधूनच. मग त्यांना संतुलित करण्यासाठी, नियंत्रित करण्यासाठी हे सर्प काम करतात. आणि ह्या सर्पांना आपण काय म्हणतो? शेतकऱ्यांचा मित्र म्हणतो. का म्हणतो? तर शेतकरी ह्याच दरम्यान पीक पिकवतो, अन्नधान्य पिकवतो. मग या अन्नधान्यांची नासाडी होऊ नये ह्या घुशी उंदरांमुळे, आणि ती नासाडी टळली जावी. मग ती कशी टळेल? तुम्ही त्याला औषध घालाल वगैरे वगैरे, ठीक आहे, पण शेवटी तुम्ही त्याला एक काहीतरी मर्यादा आहे औषध घालून त्याला मारणं वगैरे. पण जर तुम्ही त्याला नैसर्गिक रूपात त्याला जर कंट्रोल करायचं असेल, सृष्टीच्या रूपाने त्याला कंट्रोल करायचं असेल, नियंत्रित करायचं असेल, तर त्याच्यावरती उपजीविका करणारा एखादा प्राणी असणं गरजेचं आहे. तो प्राणी कुठला? तर तो सर्प, तो नाग. मित्रांनो लक्षात आलं का? म्हणून त्याचा आपण आभार मानतो. ही जी पूजा अर्चा करतो ना आपण नागोबाची, ती त्याचे आभार मानण्यासाठी, आभार प्रकट करण्यासाठी, त्याचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी, की बाबा त्याचा कोणी विनाश करू नये, मारू नये. मित्रांनो, तो जर कमी झाला, तो मारला गेला, तर ह्या उंदरांचा, घुशींचा सुळसुळाट वाढेल आणि ह्या उपद्रवी जीवांमुळे पूर्ण सृष्टीचा ऱ्हास होऊन जाईल. म्हणून या सर्पांचं संवर्धन व्हावं, रक्षण व्हावं, त्यासाठी आपण अभिष्ट चिंतन करतो. मित्रांनो लक्षात आला? आणि त्याचा आपण आभार मानतो. ह्या आभार प्रकट करण्याचा आणि त्याचं अभिष्ट चिंतन करण्याचा हा तो दिवस आहे. कुठला? आजचा नागपंचमीचा दिवस. आणि त्या दृष्टीने आपण त्या नागपंचमीला साजरा करूया. ना की फक्त ती ह्याची मूर्ती आणून, कशाची? मातीची मूर्ती आणून तिथे देवघरात बसवायची, त्या नागोबाची पूजा करायची, संपलं विषय. नाही मित्रांनो. किंवा एखादं चित्र रेखाटायचं आणि त्याची पूजा करायची. नाही मित्रांनो, आवश्यकता पण नाही आहे. त्या नागाच्या मूर्ती सांकेतिक स्वरूपात आणून त्याची पूजा करण्याची किंवा चित्र स्वरूपात आणून पूजा करण्याची काही आवश्यकता नाही आहे. तुम्ही श्रद्धेने, मनाने त्या नागाची जर आपण त्याचे आभार मानले, त्याचं अभिष्ट चिंतन केलं, आणि तुम्हाला कुठेतरी दिसला साप, तर घेतला दांडा आणि मारला. नाही मित्रांनो, त्यांचं संवर्धन, संरक्षण करणं. म्हणून आपण सर्पमित्रांना बोलवतो. आता सर्पमित्र आता तयार झाले आहेत. का? तर त्यांचं संगोपन करण्यासाठी, त्यांना परत जंगलात येऊन सोडण्यासाठी, वस्तीपासून दूर करण्यासाठी. मित्रांनो, मनुष्य प्राणी हा जंगलात घुसला आहे, ना की जंगल मनुष्य प्राण्याच्या वस्तीमध्ये घुसलं आहे. आता अतिक्रमण कोणी केलं आहे? जंगलातील प्राण्यांनी की मनुष्य प्राण्यांनी? तुम्ही ठरवा. आता मनुष्य प्राण्याला कुठेतरी थांबावं लागेल. ह्या अतिक्रमणापासून, ह्या आपल्या उत्पत्तीपासून, ह्या आपल्या शहर गावाच्या हे करण्यापासून, काय विस्तीर्ण करण्यापासून कुठेतरी थांबायला हवं. अन्यथा या सृष्टीचा ऱ्हास होईल, विनाश होईल. आणि त्या सृष्टीचा ऱ्हास, विनाश झाला की त्यासोबत आम्हीही जाणार आहोत. आम्ही नाही राहणार. मनुष्य प्राणी किती बुद्धिवान असो, सृष्टीच्या पुढे तो कसा आहे? शून्य आहे. त्याची कुवत शून्य आहे, त्याची लायकी शून्य आहे. मग आपली लायकी ओळखून, आपली कुवत ओळखून त्याने ही पावलं उचलावी. हेच ते सनातन, हे ते विज्ञान, हे ते शास्त्र. मित्रांनो, हीच ती सृष्टी, हेच ते ब्रह्मांड. हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणे
त्या नागाचं, त्या सर्पांचं संरक्षण करणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यांचं काय करा, आभार माना आणि अभिष्ट चिंतन करा. जमेल का? जमेल का नाही, जमलंच पाहिजे. जगा आणि जगवा. काय जगवाल की नाही, की तुम्ही स्वतः जगाल, नक्की ठरवा. सनातनी वास्तव. आपण का या नागोबाची पूजा करायची हे तुमच्या लक्षात आलं असेल. नाहीतर बरेचसे नागोबा अगदी दारू पिऊन डोलायला लागतील. कारण का आता दर्शी अमावस्या होऊन गेली आहे आणि बरेचसे नागोबा डुलून गेले आहेत दारू पिऊन. कळलं का मित्रांनो? तो नागोबा नव्हे, तो जंगलातील एक जीव. कळलं का? त्या प्राण्याची संगोपन संरक्षण होणं गरजेचं आहे. आणि हे कोणाच्या हातात आहे? ह्या बुद्धिवान प्राण्याच्या हातात आहे. तो म्हणजे मनुष्य प्राणी, ना की निर्बुद्ध मनुष्य प्राण्याच्या हातात. आता तुम्ही निर्बुद्ध आहात की बुद्धिवान आहात, तुम्ही ठरवा. तुम्ही मनुष्य आहात की निर्बुद्ध आहात, तुम्ही ठरवा. सनातनी वास्तव. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असतील तर लाईक करा. बघा जमलं तर. नाहीतर नागोबा डुलेल, नागोबा डसेल. काय करायचं आहे? सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन दाबायचं आहे. आणि नुसतं तेवढंच नाही चालणार, लाईकसुद्धा करा. नाहीतर नागोबा डसेल. विसराल नाही ना? बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि व्हिडिओ माझे शेअर करा. अन्यथा सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडायचे लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.